जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये रतन आसाराम लांडगे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठी बळकटी। भाजप सेनेच्या PR कार्डच्या आमिषाला मतदारांनी बळी पडू नये, ही फसवे आश्वासन रतन आसाराम लांडगे। आज दिनांक 19 रोजी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी त्यांनी आगामी जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली। प्रभाग क्रमांक 16 मध्ये पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस नेते रशीद पहलवान, संजय मुथा, बदर चौस, अकबर खान, बने खान, शहराध्यक्ष अतिक खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्षात दररोज नव्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। इच्छुक उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक असून तळागाळातील नागरिकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे। सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून झोपडपट्टी वासियांना PR कार्डचं आमिष दाखवलं जात आहे। मात्र नागरिकांनी PR कार्डच्या आमिषाला बळी न पडता काँग्रेससोबत ठामपणे उभे राहावे असं आवाहन त्यांनी केलं आहे। पक्षानं आपणास संधी दिल्यास आपण निश्चित निवडून येऊ, तसेच पॅनलमध्ये असलेल्या इतर उमेदवारांना सुद्धा निवडून आणू। सर्व पॅनल सोबत घेऊन चालण्याची आपली भूमिका असेल असं त्यांनी स्पष्ट केले। प्रभागात रस्ते, नाल्या, पथदिवे, साफसफाई, आरोग्य, शिक्षण यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येईल असंही लांडगे यांनी स्पष्ट केलंय। कार्यक्रमाचे प्रास्ताविक इच्छुक उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी केले। यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। रतन आसाराम लांडगे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस पक्षाला निश्चितच मोठी ताकद मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। या कार्यक्रमाला नागरिकांसह महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। जालना जिल्हा काँग्रेसमय होतोय। तुम्ही बघितलं असाल, आम्ही प्रभाग वाईज सगळ्या गेल्या 8-10 दिवसापासून कुठल्याही पक्षाच्या प्रभाग वाईज मीटिंग झाल्या नाही, पण आम्ही सातत्यानं प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेशी संवाद साधतोय। प्रत्येक प्रभागात नवीन नवीन प्रवेश होत आहेत। आता या प्रभागातील रतनजी लांडगे आणि आमचे संजयजी इंगळे यांचा 8 दिवसापूर्वीच प्रदेशमध्ये प्रवेश झालेला आहे आणि आज रतन लांडगे यांचा झालेला आहे। हे प्रत्येक शहरामध्ये विविध प्रभागातून असे प्रवेश होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा आम्हाला प्रभाग वाईज आमच्या या कॉर्नर मीटिंग आम्ही घेतोय, तिथं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो। आज माझा पक्षप्रवेश झाला आहे। आज काँग्रेस पार्टीचे मला सगळ्यांचे नाव घेतलेलं नाही, पण सगळे मोठे पदाधिकारी जे आहेत काँग्रेस पार्टीचे ते सगळे माझ्या घरी येऊन इथं माझ्या घरी मी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। आणि प्रवेश यासाठी केला आहे की काँग्रेस पार्टी सगळ्यांमध्ये उत्तम चांगली आहे की गोरगरीब लोकांचे कामं करतील आणि लोकांना मदत करतील। तुम्ही सगळी छानबीन केली आहे, तरच मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्या वार्ड क्रमांक 16 मध्ये मी इच्छुक आहे उमेदवार म्हणून। मी नक्कीच मी निवडून येणार होते, पण माझ्यासोबत जे अजून 3 पॅनल आहे, म्हणजे आम्ही 4 पॅनल आहे, ते 100% आम्ही चारी पॅनल आम्ही इथून जिंकून येणार आहे अशी मी इच्छा प्रकट करतो। तर याच्यावर लक्ष करून सगळी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कमिटीने मला एकदा संधी द्यावा आणि ह्या क्षेत्रामध्ये मला ह्या 16 वार्ड क्रमांकामध्ये मला काम करायची संधी देऊन तरी मी 100% 1,00,000% मी आपलं पॅनल जिंकून आणि माझ्या पुरतं मी काम करेल नाही, सगळ्यांपुरतं मी काम करेल आणि पॅनल मी जिंकून आणणार आहे। जनतेसमोर कुठले प्रश्न घेऊन जाणार आहेत, कुठल्या पद्धतीने आपली कार्यप्रणाली राहणार आहे? जनतेला साहेब जे काँग्रेस जे बीजेपी पार्टीने जे लोकांना सपोर्ट असलेला आहे PR कार्डचं ते खोटं आहे, ते आम्ही सिद्ध करणार आहे। ते खोटे न्यूजनी त्यांनी आता पण निधी कार्ड दिलेली, आम्ही तुम्हाला PR कार्ड तर नाही पण गोरगरिबीच्या घरावर आम्ही 4 पत्र 100% टाकून देणार आणि त्यांची सुविधा आम्ही त्यांना नवा रोड नाले ते सरकारचा त्यांचा अधिकारच आहे, पण आम्ही त्यांच्या घराचे कामं करणार, त्यांचे तुटके फुटके घर बांधून देणार, राशन पाण्याची सोय लावणार, यादीमध्ये घरकुलामध्ये त्यांचं नाव टाकणार। आमच्याकडे जितकी मोठी मदत आम्ही तितकी त्या गोरगरीब लोकांना आम्ही इथून वार्ड म्हणजे आम्ही आमचा वार्ड सुंदर करणार।